रोहित पवार यांनी पुण्यातील सीआयडी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची काल भेट घेतली होती। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशी संदर्भात त्यांनी काही महत्त्वाचे पुरावे सादर केल्याचं समजतंय। या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी VSR कंपनी आणि तिचे मालक VK सिंग यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। जानेवारी 2024 दादांचा ऍक्सिडेंट 28 ला झाला। त्या दिवसापासून आतापर्यंत म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 145 कोटी रुपये हे VSR ला त्यांच्या अकाउंटला दिले। जानेवारीला 15 कोटी दिले एक दिवस आधी। 28 जानेवारी म्हणजे अजित दादांचा ऍक्सिडेंट सकाळी झाला, अख्खा महाराष्ट्र भावनिक झाला होता, तेव्हा या VK सिंगला कदाचित बक्षीस म्हणून म्हणजे ऍक्सिडेंट केला म्हणून बक्षीस म्हणून 2,81,00,000 रुपये दिले, 9 कोटी। त्यानंतर 29 जानेवारीला 16 कोटी दिले। म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा अजित दादांचं तिथं अंत्यविधी चालू होता, सगळे मोठे मोठे नेते तिथं येऊन काही प्रामाणिकपणे भावनिक दृष्टिकोनातून नाराज होते, भावनिक झाले होते आणि काही नुसते येऊन तिथं नाटक करत होते असं आपल्याला म्हणावं लागेल। त्या दिवशी 16,88,00,000 रुपये त्या VSR ला तिथं दिले।